ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। घुष्यते यस्य नगरे रङ्गयात्रा दिने दिने तमहं शिरसा वन्दे राजानं कुलशेखरम्। वन्दे मुकुन्दमरविन्ददलायताक्षं कुन्देन्दुशङ्खदशनं शिशुगोपवेशम् इन्द्रादिदेवगणवन्दितपादपीठं वृन्दावनालयमहं वसुदेवसूनुम्। भगवंताची प्रार्थना करत असताना, वर्णन करत असताना तो सर्वश्रेष्ठ आहे, परमफल देणारा आहे असं असताना देखील आम्ही क्षुद्र देवतांची प्रार्थना करतो, पूजा करतो, त्यांचा शोध घेतो आणि असे मूर्ख आम्ही आहोत। तो भगवंत, तो परमात्मा जो आपल्याच हृदयात आहे, प्रार्थना केली असता तो आपलं सर्वस्व देतो, स्वतःचं पदही देतो। असं असताना देखील आम्ही अल्पफळाच्या इच्छेने ती क्षुल्लक फळ, क्षुद्र फळ देणाऱ्या क्षुद्र मानवांचा, जीवांचा किंवा देवतांचा मागोवा घेतो, शोध घेतो, पाठपुरावा करतो, भक्ती करतो, प्रार्थना करतो, उपासना करतो, पूजा करतो। जी जी काही कृतीची विशेषणं वापरायची आहेत, काय म्हणायचंय ते म्हणा, पण असे करणारे आम्ही मूर्ख आहोत अशी प्रार्थना, असं वर्णन स्वतःच कवी करतो। आता हे झाल्यानंतर आता कवी त्या मदनाची प्रार्थना करतोय, काम जो आहे त्याची प्रार्थना करतोय। तो म्हणतोय, मदन परिहर स्थितिं मदीये मनसि मुकुंद पदारविंद धाम्नि हरनयन कृशानुना कृशोसी स्मरसि न चक्र पराक्रमं मुरारे। अरे मदना, माझ्या हृदयामधील जी जागा आहे, जे स्थान आहे, तू रिकाम कर, माझ्या मनातून निघून जा। कारण माझं मन हे त्या भगवंताच्या, मुकुंदाच्या चरणकमलांचं स्थान आहे। माझ्या मनामध्ये मुकुंदाच्या चरणकमलांची जागा आहे। तू पूर्वीच भगवान शंकरांच्या तिसऱ्या डोळ्याने भस्मीभूत झाला होतास। तुला भगवान नारायणांच्या, भगवान मुरारी, मुर नावाच्या राक्षसाच्या हरी असणाऱ्या नारायणांच्या सुदर्शन चक्राचा पराक्रम माहित नाही का? कवी इथे मदनाला प्रार्थना करतोय, मदना, अरे तू माझ्या अंतःकरणातून निघून जा, दूर हो, माझ्या अंतःकरणात राहू नकोस। कारण त्या अंतःकरणामध्ये एकाच व्यक्तीसाठी, एकाच गोष्टीसाठी जागा आहे, स्थान आहे, आणि ते म्हणजे भगवान नारायणांचे चरणकमळ। सरळ अर्थ एवढाच आहे। मदनाला सांगितलं, त्या काम, इच्छा, वासना, मदन प्रतीक आहे, पण त्या दृष्टीने सांगितलं काय, मनातून त्या वासना, इच्छा ज्या काही आहेत त्या सगळ्या निघून जाव्यात आणि त्यामध्ये येऊन कोणी राहावं, तर भगवंतांच्या चरणांनी, म्हणजे भगवंतांनी येऊन राहावं। भगवंतांनीच का? कारण ते परम आहेत, श्रेष्ठ आहेत, इत्यादी विचार आपण पाहिलेले आहेत, त्याचीच पुनरावृत्ती आहे। पण मग इथे सांगितलेला विचार काय आहे, तर ते भगवद्गीतेमध्ये सांगितलं, प्रजहाति यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते। भगवंत ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी वासना नाहीत, कामना नाहीत, इच्छा नाहीत, आणि ज्या ठिकाणी कामना आहेत, वासना आहेत, त्या ठिकाणी भगवंत नाहीत। भगवंतांना जर का आले तर स्थान कुठे द्यायचं, कुठे राहतील, तर आपल्या अंतःकरणात, मनातच राहू शकतात, दुसरीकडे त्यांना स्थान नाही।
ज्यांचे कान हे भगवंताचं चिंतन, भगवंताच्या कथांचं श्रवण करण्यासाठी आतुर झालेले आहेत, आणि ज्याप्रमाणे समुद्रामध्ये नद्या प्रवेश करतात आणि त्यांच्या प्रवेशाने किंवा त्यांच्या प्रवेशासाठी जसा समुद्र आतुर झालेला असतो, सहज त्यांना स्वीकारतो, त्याप्रमाणेच ज्यांच्या कानातून, कानाच्या द्वारे हरिकथा ज्यांच्या अंतःकरणात प्रवेश करतात, त्यांच्या अंतःकरणामध्ये रामा तू जाऊन राहा, असं भरद्वाज मुनींनी रामाला सांगितलं. भरद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये, त्या वनवासामध्ये राम गेले असताना प्रभू रामचंद्रांनी विचारलं, आम्ही आश्रम बांधून राहावं, आम्ही राहावं तर कुठे राहावं? तर त्यावेळेला उत्तर देताना मुनींनी सांगितलं, म्हणाले, तू कुठे नाहीस ते सांग, मग तू कुठे राहा हे मी सांगतो. मग पुढे जी काही वर्णनं केली त्यामध्ये भक्तांच्या हृदयामध्ये जाऊन राहा. बरोबर आहे, पण भक्तांच्या हृदयामध्ये परमात्म्याने जाऊन राहायचं असेल, परमात्म्याने आमच्या हृदयात घेऊन राहावं असं वाटत असेल, तर आधीच त्या घरामध्ये कोणी राहणारा असेल तर ते कशाला येतील? आधीच्या भाडेकरूने घर रिकामं केल्यानंतर नवीन भाडेकरू तिथे येऊन राहू शकतो ना. आता भगवंतांना सुद्धा भाडेकरू म्हणून तरी काय घ्यायचं, तो प्रश्न वेगळा आहे. उदाहरणातील तो दोष बाजूला ठेवा, पण भगवंत त्याच वेळेला येतील ज्या वेळेला येण्यासाठी राजमार्ग असेल, जे अधिष्ठान दिलंय, जे स्थान दिलंय ते रिकामं असेल. तात्पर्य एवढंच आहे या श्लोकाचं, जोपर्यंत अंतःकरणात वासना आहेत, इच्छा आहेत, तोपर्यंत भगवंत या ठिकाणी येणार नाहीत. म्हणून मग काय केलं, सांगितलं काय, प्रार्थना काय केली, मदना आम्हाला असं वाटत नाही, आमची इच्छा नाही तू आमच्या हृदयामध्ये राहावंस, अंतःकरणात राहावंस, तू स्वेच्छेने इथे राहिलेला आहेस, आम्ही तुला जा सांगितलं तू गेला नाहीस. शेवटची तुम्हाला एकदा वॉर्निंग देतोय, शेवटची सूचना, निघून जा. पूर्वीच तू प्रयत्न केलास आणि भगवान शंकरांनी तुला जाळून टाकलं, भस्म केलं. तो पराक्रम विसरून तू पुन्हा आता इथे राहायला आलायस, आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करतोयस. भगवंतांच्या चक्राचा, सुदर्शन चक्राचा पराक्रम विसरलास का? तर भगवंतांच्या सुदर्शन चक्राचा जो पराक्रम आहे, नेहमीच त्यांनी भक्तांचं रक्षण केलेलं आहे, ते तू विसरलास का? म्हणजे काय, थोडक्यात पण त्या मदनाला सांगितलं, तर जर तू इथे राहिलास तर ते सुदर्शन चक्र तुझं काय करायचं ते करेल, आणि मग तू ते बघ. आम्ही आता काही नाही, आम्ही हात वर केलेत, आम्ही भगवंताला शरण गेलोय, आम्ही सांगितलं भगवंता आम्ही तुमच्यासाठी जागा मोकळी केलेली आहे, हा इथे येऊन राहिलेला आहे. तात्पर्य काय, आपण स्वेच्छेने स्वतःच्या बुद्धीने त्या वासनांच्या मागे लागलेलो नाही आहोत. असं झाल्यानंतर त्या वासना स्वतःच निघून जातात, जसे परमात्मा भगवंत आपल्या जवळ येऊ लागतात. पण त्यासाठी त्या वासनांचं भाडं वाढवून किंवा वासनांचं जे काही रेंट अग्रीमेंट आहे ना, ते रिन्यू करायचं नाही. त्यात मराठी भाषेत आता बोलावं लागेल, बाकी काही नाही. असो, त्यांना पुन्हा भाडेकरू म्हणून ठेवायचं नाही, बाकी झालं. आणि नंतर राहिले तर भगवंत आहेत आणि त्या वासना आहेत, भगवंत स्वतःच त्या वासना दूर करतील. पण त्यासाठी ते वैराग्य अंतःकरणात असलं पाहिजे. त्यांना सांगता आलं पाहिजे जा म्हणून. आपण तोंडी सांगतो जा म्हणून, पण हाताने सांगतो राहा म्हणून, असं चालत नाही. भगवंत तेच म्हणताय, कवी म्हणतोय मदनाला, जा आता जा, हाताने पण सांगतायत जा, कोणतीही सूचना नाही, कोणतीही लपून छपून खूण नाही, राहा म्हणून. आणि एक आठवणही करून दिली आहे भगवंतांच्या चक्राच्या पराक्रमाची. ते सांगून आता कवी जिह्वेची प्रार्थना करतोय, म्हणतोय, तत्वं ब्रुवाणानि परं परस्मात् मधुक्षरन्ति वसतां फलानि प्रावर्तय प्राञ्जलिरस्मि जिह्वे नामानि नारायण गोचराणि. हे जिह्वे, मी तुझी हात जोडून प्रार्थना करतोय, कृपया
त्या नारायणाचा निर्देश करणाऱ्या नावांचा जप कर. जी नामे परमश्रेष्ठ असं तत्व प्रतिपादित करतात, प्रकाशित करतात, आणि जे तत्व, जी नावं संतांसाठी फळांच्या मधुर रसासारखी आहेत किंवा अमृत पाझरणाऱ्या फळांसारखी आहेत. नामनामीचा विचार इथे कवी सांगतोय. कवी म्हणतोय तत्वं ब्रुवाणानि नामानी. ती नाव जी नारायणाची आहेत आणि तत्व सांगणारी आहेत. विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभुः भूतकृत भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः. सर्व काही त्या परमात्म्याची 1000 नाव आहेत. आणि ते परमात्मा कसं आहे, परम असौच आत्मा, परम तत्व आहे ते. प्रत्येक नावाचा जर विचार केला तर तेच तत्व वेगवेगळ्या रूपातनं सांगितलं गेलं, पण त्याचं स्वरूप काय आहे ते स्वरूप सांगणारी ही सगळी नाव आहेत. आणि ही नावं कशी आहेत? मधुर रस पाझरणाऱ्या फळांसारखी आहेत. पण ही अशी फळ कोणासाठी? सताम. ज्यांना कळतं त्यांना कळतं, ज्यांना कळत नाही त्यांना कळत नाही. आपल्याकडे म्हणतात ना, गाढवाला गुळाची चव काय, हे तसंच आहे. मुख्य उपदेश या श्लोकामध्ये काय आहे? जिह्वेची प्रार्थना केली, अग नामाविण मुख सर्पाचे ते बीळ. तुझ्या मुखी म्हणजे मुखामध्ये नाम नसेल तर ती जीभ म्हणजे जीभ नाही, सर्पच आहे. जिभेची प्रार्थना केली, अगं बाकी कसला विचार करू नको, बाकी काही बोलू नको, करशील, नाव घेशील, काही म्हणशील तर एकच, भगवंताचं नाव. त्याच्याशिवाय दुसरं काही बोलू नकोस. एक तो परमात्मा जो आहे त्याचंच ते नाव श्रेष्ठ आहे. ती सगळी एकच नाव म्हणजे अनेक जी नाव आहेत ती सगळी नावं. आणि ती कशी आहेत? ती जी सगळी नारायणाकडे निर्देश करणारी ती जी नावं आहेत ती परम तत्व प्रकाशित करणारी आहे. व्यापक जो आहे तो विष्णू, जो विश्वरूपाने आहे नटलेला आहे तो विश्व म्हणजेच तो परमात्मा. भूतकृत, भूतांना जन्म देणारा, भूतांचं कारण असणारा, इत्यादी जे काही वर्णन आलं, जो काही विचार आला, प्रयोजन ह्याचं एवढंच आहे, त्या नामांचा विचार करत असताना जिह्वेने त्याचा जप करत असताना, त्याचं उच्चारण करत असताना अंतःकरणामध्ये तदाकार वृत्ती निर्माण व्हावी, हेच एक प्रयोजन आहे. आणि अंतःकरण तदाकार होणं, परमात्म्याकडे धारावाहिक होणं, प्रवाहित होणं, हीच भगवंताची भक्ती आहे. आणि हेच ब्रह्माकार वृत्तित्वाला प्राप्त होऊन परमात्म्याशी एक होऊन त्याचा साक्षात्कार करून घेणं. मग त्यासाठी अधिष्ठान काय, साधन काय? तर भगवंताची ती नावं आहेत. त्या भगवंतांच्या नावांचं हे जिव्हे तू स्मरण कर. यासाठी मी तुझी हात जोडून प्रार्थना करतो. मागे म्हणालेच आहे, जिह्वे कीर्तय केशवम. कारण कसं आहे, आत्ताच प्रार्थना केली आहे आपण, मागील श्लोकांमध्ये एके ठिकाणी विचार केला, अद्यैव मे तिष्ठतु मानसराजहंसः प्राणप्रयाण समये कफवात पित्तैः कंठावरोधन विधौ स्मरणं कृतस्ते. भगवंता, तुझ्या चरणकमलांच्या पिंजऱ्यामध्ये माझा मनरूपी राजहंस आत्ताच जाऊन अडकून देत. याचं कारण असं आहे की मृत्यूसमयी त्या कफवात पित्तांनी कंठवरुद्ध झाला असता तुझं स्मरण कुठे असेल, तुझं नाव कसं घेता येईल? तुझ्या नामोच्चारणाने सगळे तरुण जातात, पापी गेली तर पापीही तरुण गेले, हे जरी खरं असलं
तरी त्या मृत्यूसमयी तुझ्या नावाची बुद्धी झाली पाहिजे. ती आधी बुद्धी होत नाही, कारण त्रास होत असतो, आणि नाव मुखाने घेता येत नाही, कारण कंठ अवरुद्ध झालेला असतो. मग ती सवय आत्तापासूनच लागावी जिभेला. म्हणूनच जिव्हेची प्रार्थना केली, हात जोडून प्रार्थना केली आहे. कारण शरीर गलित गात्र झाल्यानंतर स्मरणं कुतस्ते, कुठून स्मरण होईल? आशापाशतेर्बद्धाः, आपण आशारूपी अनेक पाशांनी बद्ध होत, त्याच्यातून मुक्त झालं पाहिजे. हे असं कवी प्रार्थना करतोय. अजून कवी प्रार्थना काय करतोय तो विचार पाहायचा आहे, पण तो पुढील भागामध्ये पाहू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.